आनंदो. आता माझं मन पूर्वी धावत होतं बाबा, पण या मनाला स्थिर करणारे जे चरण मला प्राप्त झालेले आहेत ते भगवंताचे असणारे मला सुकुमार असणारे पाद आहेत. भगवंताचे सुकुमार कोमल असणारे चरण मी माझ्या काय बाबा माझ्या दृष्टीनं त्या चरणाला मी निहाळलो बरं का. आणि ते पाहिलेले चरण त्या मनाच्या ठिकाणी माझ्या असणाऱ्या या मनाला त्या चरणाची एकाग्रता प्राप्त झाली. म्हणून आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या देवा. तुझ्या चरणाला पाहिल्याबरोबर काय परिणाम झाला. भाग गेला सीन गेला अवगा झाला सी आनंदो. जीवनामध्ये अत्यंतिक आनंद केव्हा प्राप्त होतो पहा. तुम्ही आम्ही महाराज माझे पूज्य गुरुदेव महाराज नेहमी सांगत असत बरं का. लक्षात घ्या तुम्ही आम्ही ज्या संसाराला आनंद म्हणता. आता आनंद शब्द परमार्थातला आहे का संसारातला आहे हो. पहा आनंद शब्द संसारात शोभणार आहे का परमार्थात शोभणार आहे. हा माझे महाराज नेहमी सांगत असत की आपण असणारा त्या शब्दाला महाराज त्या शब्दाचं मूल्य कळण्या गेले की माणसं इकडे तिकडे वापर करतात बरं. हा बरं आनंदाला दुःख माहित आहे का. ते अवघड आहे सगळं. सूर्याला अंधार माहित आहे का हो. ज्ञानोबराची भाषा पहा. पूर्व दिशेची रावळी येर दिशाची काळीमा नाही उदय होय असता लागे. बाबा सूर्य प्रगट झाल्याबरोबर महाराज अंधार म्हणला मला माहित नाही म्हणला मी तुझ्यापासून जाणारच नाही म्हणला. जमल का हो. चालत नाही. तसं त्या पद्धतीनं आनंदाला दुःख माहीतच नसतं महाराज. बघा आनंदाला दुःखाचं चिंतन. आता मला सांगा जे सुखाला कारण नाही ते आपल्याला सुख देऊ शकेल का. देईल का हो. संसार सुखाला कारण आहे का दुःखाला कारण आहे. यया फळना चुंबिता फलना तुरंबिता ते जे काही पंडुसुता रुखची हा. ज्ञानोबारायची बाय. अरे जे जन्माला आलं नाही ते महाराज सुख देईल का हो आपल्याला. देईल का. पहा माऊलीची दृष्टांताची भाषा पहा. वांदेची आलिका कैची जन्मपत्रिका नभी निळी भूमिका पे कल्पोका. बाबा